एसटी कर्मचारी संपाला भाजपची फूस आहे असा एक आरोप होतोय त्यांच्या संघटनाकडनं एसटी कामगार फूस त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये अन्याय होत नसतो तरीही त्याला तुमचा अन्याय झाला म्हणतात. आज एका एसटी कर्मचाऱ्याचा इंटरव्ह्यू घेऊन या, डोळ्यातून पाणी येईल तुमच्या. 4,000 रुपये दिलेत दिवाळीला, 2,500 रुपये बोनस आणि 1,500 रुपये मागचा पगार. तर आमच्या घरातल्या काम करणाऱ्या ताईला आम्ही 5,000 रुपये देतो. अशा व्यथांसाठीच विरोधी पक्ष आहे ना. फुसीचा काय संबंध आहे? फूस त्याला म्हणतात की त्याला 25,000 रुपये मिळाले आणि म्हणायचं की 25,000 रुपये पुरतात का? त्याला 4,000 रुपये मिळालेले आहेत आणि आम्ही फूस लावल्यामुळे त्याने आत्महत्या केली. 29 आत्महत्या झाल्या. त्यामुळे संवेदन शून्य, गेंड्याच्या कातडीचं काही पडलेलं नाही आहे. आणि सारखं आपलं वानखेडे शाहरुख खानचा पोरगा, अरे काय चाललंय काय जगामध्ये? काय कोणी अटक होत नाही का? त्याच्यावर FIR दाखल होत नाही? हो शाहरुख खानचा मुलगा, हो. अरे काय चाललंय? राजकारणामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे त्याने उद्धवजींना विनंती केली, पवार साहेबांना विनंती केली. अशी विनंती कोणी करू शकतं, परंतु त्यानंतर लगेच रिप्लेसमेंट नवीन माणूस अपॉइंट करायला पाहिजे. आता ही घटना घडली, कोण याचं कोऑर्डिनेशन करणार? पालकमंत्री हा त्या जिल्ह्याचा मुख्यमंत्री असतो आणि कलेक्टर हा त्या जिल्ह्याचा मुख्य सचिव असतो. त्या दोघांनी जे राज्य म्हणून ठरेल ते सगळं खाली पोचवायचं असतं. अशा दुर्घटनांच्या वेळेला त्यांनी धावपळ करायची असते, त्यांनी डिक्लेरेशन करायचे असतं. कलेक्टर आहेत, आता त्यांच्या मदतीला कोण गेलं मला माहीत नाही. खरं तर दुर्घटना अशा ठरवून होत नाही. ती दुर्घटनाच असते, पण वारंवार होते. मग अकोला असेल, तिकडं नाशिक असेल, हॉस्पिटल संबंधी पर्टिक्युलर तिसरी घटना आहे. नाही, तुम्ही म्हणता ते खरं आहे की दुर्घटना कोणी ठरवून करत नसतं. तर त्या ठिकाणी जी प्रिकॉशन घेतली पाहिजे अशा प्रकारच्या वैद्यकीय सुविधांमध्ये ती घेण्यामध्ये काही कमतरता राहिली असेल, ते चौकशीमध्ये बाहेर पडेल. परंतु दिवसेंदिवस आता ह्या देशामध्ये जसं शिक्षणावर आपण भर दिला आणि आपण शिक्षणात खूप पुढे गेलो, खेळामध्ये आपण भर दिला, खेळामध्ये आपण खूप पुढे गेलो, तर संपूर्ण देश आणि महाराष्ट्र मिळून वैद्यकीय सुविधांवर आपण खूप भर दिला पाहिजे हे आता सगळ्यांना जाणवतं आहे. म्हणजे मी छोट्या गावात राहणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची इतकी भयंकर स्थिती असते. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाणार कोण? मग तो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातो. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लंबी बिलं होतात. लंबी बिलं झाली की कर्ज काढतो. कर्ज काढलं की ते चक्रात सापडतो. आणि त्यामुळे सुविधा सगळ्या योजना सगळ्या आपण घोषित करतो, व्यवहारात त्याची काय स्थिती आहे याचं ऑडिट हे अधूनमधून केलं पाहिजे. दुसरा एक समीर वानखेडेचा विषय आहे. नवाब मलिक त्यांची काही आरोपांची मालिका थांबत नाही आणि सातत्याने तुमचे कुंभोज यांनी नाही, मला आज पहाटे पहिल्या कार्यक्रमाला बाहेर पडण्यासाठी जेव्हा मी उठलो आणि व्हॉट्सअप चेक केला, त्याच्यामध्ये मला एक खूपच चांगलं आर्टिकल मी कॅप्टन सुधीर सावंत जे खासदारी होते काँग्रेसचे, त्यांचं खूप मनापासून अभिनंदन कर, आभार मानते. एक अप्रतिम आर्टिकल लिहिलं आहे. सगळ्या प्रिंट मीडियाने ते कॅरी केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यात त्यांनी काँग्रेसचे नेता असूनसुद्धा खूप वानखेड्यांची पाठराखण केलेली आहे, अशा अधिकाऱ्यांची पाठराखण केली आहे की अशा अधिकाऱ्यांना आपण धारेवर धरून हा जो मूळ विषय आहे ड्रग्सचा, मूळ विषय आहे क्राईमचा, या विषयाला प्रोटेक्शन देतो असं त्यांनी मांडलं. अगदी त्यांनी हा शब्द वापरला की त्याला आपण प्रोटेक्शन देतो. आणखीनही बरेच शब्द वापरले, ते मी वापरले तर पुन्हा म्हणजे खरं म्हणजे कोणीतरी लिहिलेलं वापरायला अब्रूनुकसानी नसते, पण मला काही त्याच्यात पडायचं नाही. पण त्यामुळे काय चाललं आहे मला काहीच कळत नाही. मी सकाळी म्हटलं की नवाब मलिकांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आहे का? कारण तुम्ही जर मंत्रिमंडळात असाल तर तुमच्याकडे राज्य म्हणून अधिकार आहे, कारण मुख्यमंत्री प्रमुख असतो, परंतु सगळ्या मंत्रिमंडळाने मिळून राज्य चालवायचं असतं. सगळ्या राज्याचे अधिकार सगळ्यांना असतात. तर हे अधिकार तुम्हाला जर आहे तर चौकशा करा, निष्कर्ष काढा, शिक्षा करा. एखाद्या अधिकाराच्या मागे इतकं लागलं हात धुवून केवळ आपल्या जावयाला अटक केली म्हणून, किंवा अशा प्रकारच्या सगळ्या घटनांचे धागेदोरे खूप पुढे पुढे चाललेत म्हणून मला न कळणार आहे. मला तर आता असं वाटायला लागलं आहे की माझ्यासारख्या खूप बिझी राजकीय नेत्यानेच आता वेळ काढून एक 20-25 वर्षाच्या आधीच्या घटनांचा मागोवा घ्यायला लागेल. माझ्या हाती असे काही धागेदोरे लागले आहेत किंवा हे वरवर दिसतं तितकं समीर वानखेडे प्रकरण सोपं नाही आहे. याचे धागेदोरे 20-25 वर्षाच्या पूर्वीपर्यंत जात आहेत असं दिसतं आहे. आणि मग हे केव्हाचे तरी हिशोब चुकतं करणं चाललं आहे का, हे मला काही न कळणारच आहे. आणि त्यामुळे माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, सगळं थांबवा. यंत्रणांना आपलं काम करू द्या.
हां उठसूट त्याची बायको, त्याचे वडील, त्याची आई काही न कळणार. याच्यात हसेल काहीच होत नाही. काही मूळ मूळ प्रश्न जे समस्या नाही, आहेत, नाही, मूळ- ते बाजूलाच राहते आणि फक्त राजकारण मूळ सुरू राहतं. राष्ट्रवादी आणि शिवसेना खूप हुशार आहेत. एस टी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या चालल्या आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं. शेतकऱ्यांच्या अकाउंटला 1400 अडीच हेक्टर जमीन शेतकऱ्याच्या अकाउंटला 1400 रुपये पडत आहेत. तर तो बोंबाबोंब करतो आहे. दिवाळी सगळ्यांची काळी झाली आहे. रोज महिलांवर अत्याचार होतात. या सगळ्यातून दुर्लक्ष करायचं असेल, समाजाला डायव्हर्ट करायचं असेल, रोज आपले वानखडे उभे करायचे. जसं वानखडे हा टॉप प्रायोरिटीचा विषय झाला, हा भारत पाकिस्तान युद्धाचा विषय झाला. त्यामुळे ते तसे हुशार आहेत. ते त्यांचं काम बरोबर करतात. त्यांना व्यवस्थित गाईडलाईन मिळालेली आहे की रोज तुम्ही असं हॉट काहीतरी बोलायचं की तेच चाललं पाहिजे. अरे पण त्या शेतकऱ्याचं काय, तो मरतो आहे. त्या एस टी कर्मचाऱ्याचं काय, तो मरतो आहे. 3 वेळेला मेडिकल म्हणजे वैद्यकीय विभागातल्या नोकऱ्यांचे पेपर्स लीक झाले. आत्महत्या करण्याची पोरांची वेळ आलेली आहे. मराठा आरक्षणाचं काय, धनगर आरक्षणाचं काय, ओबीसी पॉलिटिकल आरक्षणाचं काय, 3चे प्रभाग घोषित झालेले आहेत. काही कोणाला माहिती नाही, गोंधळ झाला आहे. 3चे प्रभाग या विषयावर लोक कोर्टात जाणार. तुम्ही नगरसेवक अडवले याच्यात कोर्टात जाणार. ओबीसी पॉलिटिकल आरक्षण कोर्टात जाणार. आमच्या कोल्हापूर महानगरपालिका आणि वाशी नवी मुंबई औरंगाबाद यांच्या निवडणुका 2.5 वर्ष झालेल्या नाहीत. तुम्हाला काही वाटतच नाही का? त्यामुळे ह्या सगळ्यापासून म्हणजे तुम्हाला याचा अर्थ लोकशाही संपवायची. कुठेही निवडणुका घ्यायच्या नाही, प्रशासकाच्या माध्यमातून चालवायचं. प्रशासक तर तुमचा एम्प्लॉईज असतो, त्यामुळे त्याच्या माध्यमातून चालवायचं. आणि ह्या सगळ्यामध्ये लोकांनी जास्त डोकं चालू नये म्हणून रोज आपलं वानकडे. काय वानकडे? मग तुम्ही एक एजन्सी अपॉइंट करा, त्याला द्या काम आणि गप्प बसा ना. रोज आपलं काहीतरी रोज का काढत राहता? एकदम त्या एजन्सी पुढे द्या सगळं.